गेल्या एका वर्षाहून अधिक आपला देश ज्या महाभयानक कोरोना महामारीशी झुंज देतोय त्यात डॉक्टर्स एवढीच महत्त्वाची भूमिका बजावत आहेत, ते म्हणजे आशा आणि अंगणवाडी कर्मचारी। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये आशा आणि अंगणवाडी कर्मचारी यांच्या जबाबदाऱ्या अजून वाढल्या आहेत, कारण या दुसऱ्या लाटेने ग्रामीण भागांना सुद्धा आपल्या कवेत घेतलंय। नमस्कार नागपूरकरांना, आम्ही आता जी दुसरी लाट ओसरते आहे या लाटेच्या नंतर काही जे नवीन विषय आपल्या पुढे येत आहेत त्या अनुषंगाने नागपूर जिल्ह्यातील उत्तम असे जे काही निष्णात असे जे डॉक्टर्स आहेत त्यांची आम्ही भेट घालून देतो आहोत आणि या माध्यमातून आपल्याला होम आयसोलेशन, कोविडच्या बद्दलचं जे काही सर्वसाधारण सूचना आणि ज्या काळज्या आणि खबरदाऱ्या त्याबद्दलचं मार्गदर्शन आपल्या इथे आता आपले सगळे तज्ञ करणार आहेत। सर्वप्रथम नागपूर जिल्ह्यातील माझे सर्व वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आरोग्य सहाय्यक, सहाय्यिका, आशा, अंगणवाडी कर्मचारी या सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि आपणाला शतशः प्रणाम करतो। आपण आपला जीव धोक्यात घालून जे गेल्या 1.5 वर्षापासून यावर काम करत आहात हे खरोखरच शब्दात व्यक्त होऊ शकत नाही। खूप उत्कृष्ट आपण काम करत आहात, परंतु अजून आपलं काम संपलेलं नाही आहे, कारण आता पहिली वेव आली, दुसरी लाट सुरू आहे, तिसरी लाटसुद्धा येण्याची आपल्याला अपेक्षा आहे। आणि आता या दुसऱ्या लाटीत किंवा पहिल्या लाटेमध्ये आपण काय कार्य केलं, काय कुठलं चांगलं काम केलेलं आहे आणि तिसरी लाट जेव्हा केव्हा येईल तेव्हा त्याच्यासाठी आपली तयारी कशी असेल या संदर्भात काही मुद्द्यांवर मी आपणाशी चर्चा करेल। माझ्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की आपण सर्व फक्त आपल्या अधिकाऱ्यांकडून जे काही आपणाला मार्गदर्शक सूचना येतील त्या मार्गदर्शक सूचनांवर विश्वास ठेवा। 2 शब्द आपणाला सर्वांना माहीत आहेत, ॲक्टिव्ह सर्व्हिलन्स आणि पॅसिव्ह सर्व्हिलन्स। विशेषतः आरोग्य सेवक, सेविका, कर्मचारी, आशा कार्यकर्ता आणि अंगणवाडी कार्यकर्ता आपली ही सर्वात महत्त्वाची जबाबदारी आहे कोरोनाच्या संदर्भामध्ये। ॲक्टिव्ह सर्व्हिलन्समध्ये आपण आपल्या कार्यक्षेत्रामध्ये घरोघरी जाऊन प्रत्येक घरी कोणी तापाचा रुग्ण आहे का, हा तापाचा रुग्ण शोधून काढणे आणि ज्याप्रमाणे आपणाला कल्पना आहे की हिवतापामध्ये आपण कार्य करतो की कुठलाही ताप असला की तो हिवताप म्हणून आपण गृहीत उपचार सुरू करतो आणि नंतर मग त्याच्यावर समूळ उपचार करतो। त्याचप्रमाणे कुठलाही रुग्ण घरोघरी भेटी दिल्यानंतर जर त्याला ताप आहे, सर्दी खोकला आहे तर तो कोरोनाचाच असू शकेल ही संभावना लक्षात घेऊन आपल्याला कार्यवाही करायची आहे। ॲक्टिव्ह सर्व्हिलन्समध्ये आपण आता काय करणार आहोत की कुठलाही तापाचा रुग्ण आल्यानंतर त्याची संपूर्ण माहिती घेणे की तो कुठून आला, त्याला ताप किती आहे, सर्दी आहे, त्याला अजून काय आजार आहेत, सोबतच त्याला अजून कुठले कुठले आजार आहे, त्याला डायबिटीस आहे का, त्याला हायपरटेन्शन किंवा ब्लड प्रेशर आहे का, किंवा त्याला कुठले हृदयाचे आजार आहेत का, फुफ्फुसांचे आजार आहेत का, ही सर्व माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेणे, त्या रुग्णाची तपासणी करणे, RT-PCR किंवा आपल्याकडे रॅपिड अँटीजन टेस्ट आहे त्याची तपासणी करून दोन निदर्शनाला येतील आपल्या, एकतर तो पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल। जर तो पॉझिटिव्ह असला तर त्याला आपल्याला त्याचं अलगीकरण करायचं आहे। यासाठी आपल्याला जर त्याच्या घरी सर्व व्यवस्था असेल, 14 दिवस तो जर घरी राहू शकेल सर्व इतर घरातल्या लोकांपासून, तर घरी त्याची आपण व्यवस्था करू शकतो। जर ही व्यवस्था नसेल तर शासनाने प्राथमिक स्वास्थ्य केंद्र स्तरावर किंवा तालुका स्तरावर असे कोविड केअर सेंटर्स केलेले आहेत, इथे याचं विलगीकरण आपल्याला करता येईल। आणि या कालावधीमध्ये जर त्याला फक्त ताप आहे, त्याचा खूप जास्ती ताप नाही आहे आणि एक पल्स ऑक्सिमीटर आतापर्यंत आपणा सर्वांच्या परिचयाचं झालं असेल तर या पल्स ऑक्सिमीटरनी त्याचं ऑक्सिजन सॅच्युरेशन किती आहे हे बघायचं। आणि जर त्याला दम लागत नसेल, तापसुद्धा खूप जास्ती नाही आहे, 99 ताप आहे, त्याचं पल्स ऑक्सिमीटरने ऑक्सिजन सॅच्युरेशन जर 94 किंवा 95 आहे तर त्याला आपण घरच्या घरीच त्याची काळजी घेऊ शकतो, उपचार करू शकतो। आणि यामध्ये उपचार फक्त तापावर त्याला पॅरासिटामॉलची किंवा पॅरासिटामॉलची गोळी देणे याच्या व्यतिरिक्त स्वतःहून कुठलेही उपचार त्याच्यावर करू नका। फक्त या रुग्णाची परिस्थिती ढासळत नाही ना
याकडे लक्ष द्या आणि जर त्याची ढासळत असेल, ऑक्सिजन सॅच्युरेशन त्याचं कमी झालं असेल तर मात्र त्याला ताबडतोब रुग्णालयामध्ये आपल्याला भरती करायचं आहे. यासाठी आपण तर कार्य करणारच आहात, परंतु आपल्यासोबत गावातसुद्धा आपण काही पथकं तयार करू शकता. ग्रामपंचायतीच्या मदतीने गावात सेवाभावी संस्था असतील, आपले ग्रामपंचायतीचे सदस्य असतील, तर यांच्या मदतीने ही अशी पथकं तयार करून त्यांनी घरोघरी भेटी देऊन असे रुग्ण शोधून काढणे आणि आपणाला त्याविषयी कळवणे ही सुद्धा एक महत्त्वाची कार्यवाही आपली ठरू शकते. नंतरची महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्या गावात येणाऱ्या नवीन कोणी व्यक्ती आलेल्या आहेत का ते यांच्यावर दक्षता ठेवणे. हा सद्गृहस्थ कुठून आलेला आहे, त्याला काही आजार आहेत का तर आणि त्याच्याकडे लक्ष ठेवणे. वेळ पडली तर त्याचं विलगीकरण करणे. कारण हा समजा आलेला असेल आणि 80% लोकांना कुठलेच लक्षणं नसतात आणि लक्षणं नसल्यामुळे समजा दुर्दैवाने तो कोरोनाचा रुग्ण आहे, लक्षणं कुठलीच नाही आहेत, परंतु तो इतर लोकांना याचा प्रसार करू शकतो. त्यामुळे अशा अनोळखी व्यक्ती गावात आल्या तर त्यांच्याकडे सुद्धा आपणाला लक्ष ठेवणं अतिशय गरजेचं आहे. लसीकरणासाठी ज्या तऱ्हेने आपणाला आपल्या अधिकाऱ्यांकडून सूचना मिळतील त्या सूचनानुसार गावातील प्रत्येक व्यक्तीचं लसीकरण हे झालंच पाहिजे. या दृष्टिकोनातून आपणाला प्रयत्न करणार आहे. आणि ज्याला आपण म्हणतो की संदर्भ सेवा, तापाचा रुग्ण आहे, त्याची प्रकृती खालावत आहे, त्याला ताबडतोब ज्या रुग्णालयामध्ये याचा उपचार सुरू होऊ शकतो तिथे त्याला ताबडतोब हलविणे. या 4 किंवा 5 महत्त्वाच्या गोष्टी जर आपण आपल्या गाव पातळीवर जर आरोग्य सेवक आणि सेविका करू शकलो तर मला निश्चित खात्री आहे की या कोरोनावर आपण निश्चितपणे मात करू शकू. कोरोना विरुद्धच्या लढ्यामध्ये आपल्याला या विषाणूविषयी योग्य माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. त्याची 2 प्रमुख कारणं आहेत. एक तर हा विषाणू आपल्यासमोर नवनवीन प्रकारे येत आहे, नवीन आव्हाने उभे करत आहे. त्यामुळं आपल्याकडे आपण कशी काळजी घ्यावी याची अपडेटेड माहिती असावी. आणि त्याचबरोबर या कोरोनाविषयी अनेक अफवा देखील पसरवल्या जात आहेत. त्यामुळे नागपूर जिल्ह्यातील तज्ज्ञांच्या सोप्या भाषेत आपण ज्या सूचना आहेत त्यांचे हे व्हिडिओ बनवले आहेत, त्याचा आपण कृपया वापर करावा.